नमस्कार, जीएन न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत। आज उमरेड शहरामध्ये वाढीव घर टॅक्स विरोधामध्ये उमरेडकरांचा निघाला मोर्चा। महाविकास आघाडीसह विविध संघटनांनी केले मोर्चाचे नेतृत्व। उमरेड शहरामध्ये सध्या वाढीव घर टॅक्सचा विषय जो आहे तो मोठ्या प्रमाणात गाजत असून नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासनाविषयी असंतोष असल्याचे निदर्शन दिसून येत आहे। महाविकास आघाडी व विविध संघटनांनी या संपूर्ण विषयाला एक वेगळे वळण दिले असून या मोर्चाचे नेतृत्व करून संपूर्ण मोर्चामध्ये विविध संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, महाविकास आघाडीचे नेते मोठ्या संख्येने यावेळी दिसून आले। उमरेड शहरामध्ये सध्या वाढीव घर टॅक्सचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजत असून उमरेडकरांचा एल्गार सध्या चव्हाट्यावर आला आहे। उमरेड नगर परिषदेद्वारे 12,000 नागरिकांना वाढीव घर टॅक्स देण्यात आले असून या घर टॅक्स विरोधामध्ये अनेक नागरिकांमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे। आज उमरेड शहरातील भिसीनाका चौक येथे महाविकास आघाडीचे संपूर्ण नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र आले। मोर्चामध्ये उमरेड शहरातील उमरेडकरांना दिलेला वाढीव घर टॅक्स हा विषय मोठ्या प्रमाणामध्ये असंतोषाच्या माध्यमातून रस्त्यावर आला होता। उमरेड शहरातील भिसीनाका चौकातून या ठिकाणी वाढीव घर टॅक्स विरोधामध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। सदर मोर्चा हा भिसीनाका चौकातून नगर परिषदेपर्यंत मुख्य मार्गाने भ्रमण करीत निघाला आणि उमरेड नगर परिषदेच्या मुख्य ठिकाणी संपूर्ण मोर्चेकरी एकत्र आलेत। या ठिकाणी खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार संजय मेश्राम, माजी मंत्री राजेंद्र मुळक आणि माजी नगराध्यक्ष गंगाधर रेवतकर यांचे नेतृत्वामध्ये या ठिकाणी जाहीर सभा घेण्यात आली। मोर्चामध्ये महिलांसह पुरुषांचाही लक्षणीय सहभाग दिसून आला होता। पीडित उमरेडकरांनी नगर परिषद प्रशासन विरोधामध्ये निदर्शने केलीत। महाविकास आघाडी व विविध संघटनांच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत या ठिकाणी यावेळी व्यक्त केले आणि मोर्चात सहभागी संपूर्ण नेत्यांनी या मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाला दर कमी करण्याचा अल्टिमेटम दिला असून या मोर्चाला किती प्रमाणात यश मिळते हे लवकरच आपल्याला कळेल। आपण पाहतो ते जी न्यूज। आपल्या सोबत एखादी घटना, समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा, आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू। आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आताच आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। जी न्यूज चॅनल करिता चीफ ब्युरो, नागपूर।